दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। गुरुवार दिनांक 9/2/2017 वेळ 6:33 संचित व पापाचा नाश, सातत्य स्मरण व नामस्मरण व निश्चय भक्ती या साधनामुळे या दुराचारी गोष्टीचा नाश होऊ शकतो। मनुष्याचे कर्म व त्यातून होणारी फलप्राप्ती त्यानुसार त्यास भोगावे लागते। दुराचारी कर्म केल्यास दुष्कर्माचे फळ भोगावे लागते व सात्विक कर्मामुळे सात्विक फलप्राप्ती होते। दुराचारी फलप्राप्ती झाल्यास त्याचा नाश सातत्य भक्तीने होतो। ठराविक कालावधीत त्या मनुष्याने त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे। निश्चयता, क्षमता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या भक्तामध्ये असल्या पाहिजेत। या गोष्टी त्याच्या अंगी असतील तर तो त्याचा नाश करू शकतो, अन्यथा दुष्कर्मामध्ये लीन पावतो। या सर्वांमध्ये गुरुकृपा सर्वात महत्त्वाचे साधन आहे। हा त्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे। या युगामध्ये दुसरे कोणतेही साधन नाही। आपली या कलियुगात प्रतिमाऊली वाढत असते का, तर आपल्या अपेक्षा, आपल्या मनोकामना ह्यासाठी आपल्याकडून असंख्य दुराचारी कर्म न घडत बी आणि घडत बी असते। ती आपल्याला माहीत असते की आपलं चुकीचं आहे, तरी सुद्धा आपण ती कर्म करत असतो। ठीक आहे, अज्ञानात होत असतात काही गोष्टी, पण आपल्याला पूर्णतः महाराजांना शरण गेल्यानंतर तर ही गोष्टी सात्विक कर्म कुठलं व दुराचारी कर्म कुठलं ही तर बुद्धी आपल्या सर्वांना आपलं अंतर्मन देत असतं। त्यामुळं जरी झालेलं असेल पूर्वीच्या गोष्टी किंवा हे दुराचारी, तर मात्र ती सातत्य स्मरण आणि गुरुकृपेशिवाय त्या संपू शकत नाहीत। म्हणून आपण भक्ती मार्गात राहिलं पाहिजे आणि इथनं पुढं तरी आपण कमीत कमी कटाक्षानं दुराचारी कर्म होऊ नयेत एवढी तरी दक्षता घेऊन आपण भक्ती मार्ग करणं गरजेचं आहे। इकडं कमवायचं आणि इकडं घालवायचं असं ही जी तडजोड करून चालणार आहे। आज एक कर्म चुकीचं करून 10 माळा करू असं याचं गणित घालून चालणार नाही। झालेलं पहिलं माफीसाठी ठीक आहे, जाणून बुजून जर माहीत असल्यानंतर जर आपण गुन्हा केला तर मात्र त्याला म्हणजे क्षमा मिळत नसत्या। आपल्याला समजल्यानंतर आपण दोषास पात्र होऊ नये एवढीच दक्षता घ्यावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता ह्याच्याबद्दलच महाराजांनी मी बोलतोच थोडं, पण ह्याच्या आधी महाराजांनी सांगितलंय दुष्कर्म कसे ओळखावं हे सुद्धा माऊली आपल्याला भगवंतांनी स्वतः सांगितलंय आणि ह्याचा आपण बोध घ्या। जो भक्त मगाशी सांगितलं भक्तीमध्ये आहे त्यांनी, जो भक्त गुरुभक्तीमध्ये आहे त्या सर्व ज्ञान होतात। आपल्याला कळतंय चांगलं वाईट, आपण काय एवढा अज्ञानी नसतो का, तर त्याशिवाय ज्ञान असल्याशिवाय गुरुभक्ती आपल्याला पोचत नसते। त्यामुळे आपण काय सांगितलंय बघा, जो भक्त गुरुभक्तीमध्ये आहे त्या सर्व ज्ञान होतात, पुढील मार्ग सापडतो व तो दोन्ही गोष्टी ओळखतो। सातत्याने जो आज्ञेचे पालन करतो, स्वच्छ आचरण ठेवतो, त्यास कोणतीही गोष्ट शक्य नाही। जो गुरुकृपेस वंचित आहे त्यास मार्ग सापडणे अशक्य आहे। गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी निरंतर भक्तीचा मार्ग त्याने स्वीकारला पाहिजे, त्यातून तो मुक्त होऊ शकतो। असंख्य जन्माचे पाप व संचित संपवण्याचे कार्य गुरुकृपेमध्ये आहे, ते प्राप्त करण्याचे भक्तांच्या हातामध्ये आहे। हीच भक्तीची कसोटी आहे, खडतर प्रवास आहे। यात जो तरेल तो निश्चयता यातून बाहेर पडेल, यात कोणतीही शंका नाही। निरंतर आपण असंख्य जन्माचं माऊली पाप असतंय, आपल्या ज्ञात नसतंय की आपण किती जन्म घेतलं। अर्जुनाला सुद्धा ज्ञान नव्हतं की बाबा आपलं किती जन्म झालं, पण भगवंतांनी सांगितलं असंख्य जन्म झाले ती। तर ह्यासाठी आपण निरंतर गुरुकृपेत राहिलं पाहिजे आणि आपण अध्यात्मात आल्यानंतर आपल्याला चांगलं वाईट कळू शकतं आणि त्या पद्धतीत आपण आचरण करणं गरजेचं आहे हे स्वतः भगवंतांनी सांगितलंय। ह्याचा लाभ घ्यावा हीच आपल्या चरणी विनंती। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता ही पापवृत्तीवरचीच आज्ञा होती, दुसरे सुद्धा दुष्कर्माबद्दलची आज्ञा आहे, ही सुद्धा ऐका आज्ञा। ही मी लगेच आलेली आहे। गुरुवार दिनांक 16/2/2017 वेळ 6:42 दुष्कर्मावर दुष्कर्माची फलप्राप्ती व संचित समाप्ती निश्चय सेवेमुळे व भक्तीमुळे होऊ शकते। भक्तीमध्ये जो भक्त चांगल्या प्रकारे कर्म करेल त्याला अनुसार
फलप्राप्ती व प्रचितीचे अनुभूती लाभेल. जो निश्चयपणे भक्तीमध्ये चालतो तो कालावधीमध्ये यातून बाहेर पडतो. दुर्बुद्धीचा नाश निर्भय मनाने निश्चय भक्तीने होऊ शकतो. ज्याच्यावर गुरुकृपा आहे त्याच्या दुर्बुद्धीचा नाश धैर्यशील मनाने व निश्चय भक्तीने होतो. सतत गुरुचरणास मन लीन केल्यास ते शक्य आहे, अन्यथा तो भ्रमिष्ठात राहतो. त्याला मार्ग सापडणे कठीण आहे. म्हणून या कलियुगात प्रत्यक्ष गुरुसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुष्कर्म असू द्या, पूर्वसंचित असू द्या, असंख्य त्रासाच्या गोष्टी असू द्या, ह्यातनं फक्त गुरुकृपाच या कलियुगाला चालू शकत्या. हे भगवंताने आपल्याला मोरा छत्रात दिलेलं वचन आहे आणि ह्याचा लाभ आपण असंख्य प्रत्येक मानवाचं नाही, देवादिकांच्या चुका घडलेल्या त्या मानवाचं तर काय मी बोलू शकत नाही. आपण बी मानव आहे, होत असते चुका असंख्य जन्मातल्या. तर ह्यासाठी निरंतर सेवेत आणि गुरु कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे, तर आपण ह्या जन्मात आपलं कल्याण करून घेऊ शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.